भोंदू अशोक खरातने अनेक महिलांचा लैंगिक छळ केलाय. पण हा भोंदू अशोक खरात महिलांना नेमका कसा फसवायचा असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. एक तरी हा सोशल मीडियावरून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांची माहिती गोळा करायचा आणि मग त्यांना स्वतःच्या भावनांच्या जाळ्यात अडकवायचा. तू सुंदर आहेस, पण तुझा पती तुझी कदर करत नाही. तू आयुष्यात खूप काही करू शकतेस, पण तुझं कुटुंब किंवा तुझ्या जवळच्या व्यक्ती तुला मानत नाहीत, असं काहीतरी सांगून किंवा तिच्या करिअरशी रिलेटेड किंवा अजून काही असेल, जर ती कोणत्या अडचणीत असेल, त्याच्याशी संबंधित गोड-गोड बोलून हा महिलांना स्वतःच्या जाळ्यात अडकवायचा. अशोक खरातकडे येणाऱ्या महिला या कुठल्या ना कुठल्या संकटाने ग्रस्त होत्या आणि याचाच फायदा घेऊन त्यांनी अशा अनेक महिलांना स्वतःच्या जाळ्यात ओढलाय. त्यामुळे आपण आपले प्रॉब्लेम्स कुणाला शेअर करतोय आणि त्याचा कशा पद्धतीने फायदा घेतला जातोय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते शेअर करताना 10 वेळा विचार केला पाहिजे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.